अजित पवारांकडून बारामतीमध्ये विकास कामांची पाहणी जी आहे ती केली जाते। अधिकारी वर्ग सुद्धा यावेळेला त्यांच्या सोबत आहे। काही सूचना ज्या आहेत करायच्या असतील तर अजित पवार या ठिकाणी करतील। सर्वसामान्य लोकांसोबत सुद्धा त्यांचा संवाद, त्या ठिकाणी कार्यरत असलेले कर्मचारी यांच्यासोबत, महिला कर्मचाऱ्यांसोबत त्यांचा संवाद, त्यांची भेट घेतलेली आहे। या महिला कर्मचाऱ्यांनी फोटो सुद्धा अजित पवार यांच्यासोबत काढलाय। विविध विकास कामांची पाहणी अजित पवार यांच्याकडून केली जाते। पहाटेच्या वेळेलाच अजित पवार यांच्याकडून विकास कामांची पाहणी जी आहे ती केली जाते। हा आतापर्यंतचा अनुभव राहिलेला आहे, आतापर्यंतचं चित्र हे पाहायला मिळालेलं आहे। अजित पवार यांची कामाची पद्धत ही फार वेगळी आहे आणि यासाठीच ते ओळखले जातात। योगेश बोरसे आमचे प्रतिनिधी अधिक माहिती देतील। योगेश, पुन्हा एकदा अजित पवारांकडून विकास कामांची पाहणी सकाळी सकाळी सुरू झालेली आहे। वृषाली, अजित पवार आज बारामती दौऱ्यावरती आहेत आणि सकाळी त्यांनी पाहणी दौरा सुरू केलेला आहे। शहरातल्या विविध विकास कामांची पाहणी सध्या अजित पवारांकडून सुरू आहे। बस स्टँडची पाहणी त्यांनी काही वेळापूर्वी केलेली आहे आणि आता बारामतीमध्ये सुरू असलेल्या स्विमिंग टँकची पाहणी अजित पवारांकडून करण्यात आलेली आहे। आणि आज दिवसभर अजित पवार आज बारामतीत असणार आहे आणि त्यानंतर 10 वाजता विद्या प्रतिष्ठानचा जो कार्यक्रम आहे, ज्या कार्यक्रमाच्या निमित्ताने संपूर्ण पवार कुटुंबीय हे एकाच मंचावरती येणार आहे, त्या कार्यक्रमाला आज अजित पवार बारामतीत आहे आणि आपण पाहू शकतो आज अजित पवारांसोबत त्यांच्या पक्षातील कार्यकर्ते, पदाधिकारी सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहेत। याच कार्यक्रमाच्या निमित्ताने उद्योगपती गौतम अदानी सुद्धा आज बारामतीमध्ये येणार आहे आणि संपूर्ण पवार कुटुंब या कार्यक्रमाच्या निमित्ताने एकत्र येत स्नेहभोजनाचा देखील कार्यक्रम आज बारामतीत पार पडणार आहे। आणि त्यामुळे ज्या पद्धतीने दोन्ही राष्ट्रवादी एकत्रित निवडणूक लढवण्यासंदर्भात गेल्या काही दिवसांपासून चर्चा सुरू आहे, त्यावर देखील आज बारामतीत बैठक होण्याची शक्यता आहे। संपूर्ण पवार कुटुंब एकत्र येऊ। बरोबर, नक्कीच। धन्यवाद योगेश दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। अजित पवारांनी बारामती बस स्थानकाची पाहणी केली आहे। प्रवाशांना बस स्थानकावरील सुविधा योग्यरित्या मिळत आहेत की नाही याची अजितदादांनी सविस्तर माहिती घेतली। तसंच बस स्थानक परिसरामध्ये होणारी वाहतूक कोंडी टाळण्यासाठी कोणत्या नवीन उपाययोजना करता येतील या संदर्भात संबंधित अधिकाऱ्यांशी त्यांनी चर्चा केलेली आहे।